नमस्कार सर्वांना. मी साहित्य घेतलेलं आहे. शेंगदाणे, बारीक कट केलेला लसूण, हिरवी मिरची कट केलेली आहे, कांदा, गाजर, कोथिंबीर, कढीपत्ता, जिरी, मोहरी, तेल आणि हा भाजलेला रवा आहे. आवश्यकतेनुसार मीठ घेणार आहोत. मी रवा अगोदरच भाजून घेतलेला आहे. तर कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे. छान तेल तापल्यानंतर जिरी, मोहरी छान तडतडू द्यायचे. बघा किती छान पोहती. आता त्यांचं पोहणं झालं की आपल्याला लसूण टाकून घ्यायचा आणि छान ब्राऊन रंग होईपर्यंत तो भाजून घ्यायचा आहे. छान ब्राऊन रंग झालेला आहे. आता आपण शेंगदाणे टाकणार आहोत आणि शेंगदाणे छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हलवून घ्यायचे आहेत. छान क्रिस्पी झाले. आता आपण हिरवी मिरची टाकूया. हिरवी मिरची पण थोडीशी तडतडू द्यायची, कारण त्याचा तिखटपणा तेलामध्ये उतरतो छान. त्यामुळे आता आपण कांदा टाकून थोडासा फ्राय करून घेणार आहोत. कढीपत्ता टाकायचा आहे आपल्याला आणि यामध्ये आपण बारीक कट केलेलं गाजर आहे ते टाकून छान त्याला पण फ्राय करून घ्यायचं आहे. आणि हा जो आपण पदार्थ बनवतो आहे ना, भाजलेल्या रव्यापासून उपमा, तर यामध्ये मी थोडीशी उडीद डाळ पण टाकलेली आहे. त्यामुळे हा रव्यापासून बनवलेला उपमा हा पौष्टिक होतो. आता थोडीशी कोथिंबीर आणि गाजर टाकून छान फ्राय करून घ्यायचा आहे. हा आपण हेल्दी उपमा बनवत आहोत. थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे आणि छान हलवून घ्यायचं आहे. किती छान रंग दिसतोय बघा. आणि आता आपण एका वाटीचा उपमा बनवणार आहोत. त्यासाठी मी 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे. रवा हा जरा जाडसर आहे, त्यामुळे मी पाणी जास्त टाकत आहे. जर तुमचा रवा बारीक असेल तर तुम्ही कमी पाणी टाकू शकता. मी मीठ पण टाकून घेतलेलं आहे आवश्यकतेनुसार. उपमा शक्यतो जाडसर रव्याचा छान होतो, जास्त चिकट होत नाही आहे. आता छान याला उकळी येऊ द्यायची आहे आपल्याला. आणि उकळी आल्यानंतर आपण जो भाजून घेतलेला रवा आहे तो यामध्ये टाकणार आहेत. आणि रवा पण छान आपण ब्राऊन रंगाचा भाजून घेतलेला आहे. बघा छान उकळी आलेली आहे. आता रवा टाकून आपण छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त दिसतोय उपमा, किती छान आहे आणि खूप हेल्दी पण आहे. भाज्या पण जातात आपल्या पोटामध्ये. एकदा नक्की ट्राय करा तुम्ही. आता याला कोथिंबीर टाकून आपण थोडंसं एक वाफ काढूया. 1-2 मिनिट ठेवायचे आहे. पहा किती छान झालेलं आहे. आता छान याला मिक्स करण्या अगोदर थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे. लिंबामुळे पण याची टेस्ट खूप छान लागते. जर तुम्हाला उपमा चिकट आवडत असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त टाकू शकता. पहा किती सुंदर झालेला आहे उपमा. एकदम दिसायला पण छान दिसतो आणि खायला पण चविष्ट लागतो. नक्की एकदा ट्राय करा. यावर छान आपण कोथिंबीर आणि खिसलेलं खोबरं टाकलेलं आहे. आता आपला उपमा खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा उपमा बनवून पहा. गाजर आणि उडीद डाळ यामुळे या उपम्याचा पौष्टिकपणा वाढतो. थँक्यू. पुन्हा भेटूया.